नमस्कार. सातारा जिल्ह्यात सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची. आणि कर्जमाफी मिळेल का? मिळाल तर ती कशी मिळेल? पीक कर्जावर मिळेल तर ती कशी मिळेल? थकबाकीदारांना मिळेल की जे रेग्युलर आहेत त्यांना मिळेल? या संदर्भात मी चर्चा करणार आहे. नमस्कार, मी विकास भोसले. आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह. खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये पीक कर्ज जे घेतलेले शेतकरी आहेत त्यांच्या कर्जमाफीवर महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई इथं सुरू झालेलं आहे. आज शोक प्रस्ताव झाले. उद्यापासून 15 वेगवेगळी विधेयकं या विधिमंडळात म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेमध्ये मांडली जाणार आहेत. आणि यामध्ये कर्जमाफीचा विषयसुद्धा या ठिकाणी चर्चेला जाण्याची शक्यता आहे. खरं तर आठवत असेल, माजी मंत्री बच्चू कडू यांनी आंदोलन केलं होतं कर्जमाफीसाठी आणि जून महिन्यापर्यंत कर्जमाफी देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. अर्थात महाराष्ट्राची कर्जमाफी कशा पद्धतीने होईल हा विषय जरी माझ्या अखत्यारीत नसला तरी सातारा जिल्ह्याची आकडेवारी आणि सध्याची काय परिस्थिती आहे ही माझ्यासमोर या कागदामध्ये आहे. अर्थात मी काही विश्लेषण करताना खाली बघतो, कारण आकडेवारी ही माझ्यासमोर जी आलेली आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला जी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी अनेक पक्षांनी आश्वासनं दिली की आम्ही कर्जमाफी करू आणि जाहीरपणे वक्तव्यसुद्धा केलेले आहेत. अनेक वेळा आम्ही पत्रकारांनी अनेक वेळा प्रश्न विचारले मंत्र्यांनासुद्धा, संबंधित कृषी मंत्री असतील किंवा महसूल मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, यांनीसुद्धा आम्ही कर्जमाफी देऊ, योग्य वेळ देऊ असं आश्वासन दिलं. ही कर्जमाफी मिळेल का? तर सातारा जिल्ह्यात जर विचार करायचा झाला तर डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलतीच्या माध्यमातून जे 3% व्याजामध्ये म्हणजे जी सवलत दिली जाते, 3% व्याज जे असतं सोसायटी आणि जिल्हा बँकेचा, या काही अनेक कर्जदारांनी कर्जमाफी होईल या आशेनं कर्जच भरली नाहीत किंवा अगदी नवीन जुनं म्हणतो ना, रेग्युलर कर्ज करण्याचं सुद्धा मुद्दाम टाळलेला आहे. याचा थेट फटका जिल्हा मध्यवर्ती बँकेनं बसलेला आहे. माझ्यासमोर आकडेवारीसुद्धा आहे. ती आकडेवारी चक्रावून टाकणारी आहे. सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवांनी, चेअरमननी, त्यांच्या बॉडींनी अनेक वेळा विनंती केली अनेक जणांना की रेग्युलर करा. मात्र कर्ज रेग्युलर केलं तर कर्जमाफी होणार नाही या धास्तीनं अनेक शेतकऱ्यांनी ही रेग्युलर केलेली नाही. मात्र मुदतीत पैसे न भरल्यामुळे व्याजसुद्धा सवलत या ठिकाणी त्यांना मिळू शकलेली नाही. आता सध्याची परिस्थिती काय मी तुम्हाला सांगणार आहे. सातारा जिल्ह्यातील किती कर्जदार आहेत, पीक कर्ज म्हणतो मी, आणि सध्याची पीक कर्जाची वाटपाची काय परिस्थिती मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात मोठं सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये एकूण 2,34,731 इतके सभासदांना, कर्जदारांना सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं कर्ज दिलेलं आहे. मी पुन्हा एकदा आकडा सांगतो, 2,34,771 कर्जदारांना पीक कर्ज दिलेलं आहे. याचा आकडा आहे 1,455,5 लाख. याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँका आहेत त्यामधून 22,088 इतक्या कर्जदारांनी पीक कर्ज घेतलेलं आहे. आणि यामध्ये एकूण त्यांचा आकडा कर्जाचा आहे 470,96 लाख. खाजगी क्षेत्रातील ज्या बँका आहेत त्यांनी 9,083 इतकी त्यांची कर्जदारांची संख्या आहे. त्यांना कर्ज दिलेलं आहे 183,55 लाख. आणि ग्रामीण क्षेत्रातील ज्या बँका आहेत त्यांनी त्यांचे कर्जदार आहेत 166, असं त्यांनी 2 कोटी एकूण साधारणतः कर्ज दिलेलं आहे. म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये 2,66,008 इतक्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज उचललेलं आहे. मी पुन्हा एकदा आकडा सांगतो, सातारा जिल्ह्यातील 2,66,008 इतक्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज उचललेलं आहे. त्या पीक कर्जाची रक्कम होते 2,111,56 लाख. बघा, मी आणखी एकदा तिसऱ्या वेळा रिपीट करतो. सातारा जिल्ह्याचा विचार करता 2,66,008 इतक्या शेतकऱ्यांनी 2,111 कोटी 56 लाख इतकं कर्जाची रक्कम घेतलेली आहे. खरं तर कर्जमाफी
ही वारंवार शासनाला का द्यावी लागत आहे आणि नक्की याची काय कारणं आहेत यासाठी एका समितीची स्थापना केलेली आहे आणि या समितीचं गेल्या 3 महिन्यापासून सर्वे सुरू आहे आणि या समितीनं सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, सार्वजनिक बँका आणि खाजगी बँकातून सर्व कर्जदारांची म्हणजे रेग्युलर कर्जदार आणि थकबाकीदार या सर्वांची माहिती मागवलेली आहे। या माहितीच्या आधारे आता अर्थ विभाग खातं आणि विशेषतः कृषी विभाग खातं यावर सर्च करणार आहे आणि यामध्ये वारंवार जे खातेदार कर्जमाफीमध्ये बसतात यांची नावं वेगळी काढणार आहेत। मी काय सांगतो आहे बघा, ही जी इत्थंभूत माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो आहे की जे कर्जमाफीचे नेहमी असणारे कर्जदार म्हणजे मुद्दामहून कर्जमाफीच्या वेळी कर्ज थकवणारे जे शेतकरी आहेत यांची लिस्टिंग वेगळी काढणार आहे। अर्थात मागच्या वेळी जे चुका केल्या होत्या शासनानं कर्जमाफीच्या वेळी म्हणजे 5 ते 7 वर्षापूर्वी जे कर्जमाफी झाली या कर्जमाफीमध्ये जे थकबाकीदार आहेत त्यांची कर्जमाफ झाली, मात्र अनुदान रक्कम म्हणजे रेग्युलर जे कर्ज भरतात त्यांच्यावर अन्याय झालेला आहे। 50,000 जी रक्कम शासनानं अनुदान म्हणून देण्याचं सांगितलं होतं ते सर्व शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालं नाही। म्हणजे सानुग्रह अनुदान म्हणतो त्याला 50,000चं, की जो शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज भरतो त्याला 50,000 शासनानं देण्याचं मान्य केलं होतं, मात्र हे रक्कम 50%च लोकांना, अगदी 50सुद्धा नाही 40% लोक फक्त शेतकऱ्यांना मिळाली, 60% शेतकऱ्यांना मिळाली नाही। यामुळे शेतकरी वर्गामधून सुद्धा ही मोठी नाराजी आहे। अर्थात जर महाराष्ट्राचा विचार केला तर 30 जून 2025पर्यंतची आकडेवारी आपल्यासमोर आहे। राज्यातील 24,73,566 शेतकऱ्यांच्याकडे आता 35,477 कोटींची ही थकबाकी आहे, म्हणजे पीक कर्जाची। अर्थात शासनाला जर कर्जमाफी द्यायची झाली थकबाकीदारांच्या माध्यमातून तर किमान 50,000 कोटींची तरतूद ही अर्थ विभागाला करावी लागेल। अर्थात हा महाराष्ट्राचा आकडा झाला, मात्र सातारा जिल्ह्याचा विचार करता आत्ताची चिंताजनक बाब अशी आहे की नियमित कर्जफेड करणाऱ्या डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलतीमध्ये 3 लाखापर्यंत 0% व्याज सवलत मिळते, मात्र कर्जमाफी होणार ह्या बातम्यांच्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी आपली पीक कर्ज रेग्युलर केली नाही। याचा थेट फटका बँकांना बसलेला आहे। मात्र आजच्या विश्लेषणामधून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की सातारा जिल्ह्यामध्ये 2,66,008 इतके शेतकऱ्यांना जर कर्जमाफी करायची असेल तर 2,111 कोटी 56 लाखांची तरतूद ही शासनाला करावी लागेल। अर्थात सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँका आणि इतर बँकांच्या माध्यमातून शासनानं माहिती मागवण्याचं सुरुवात केलेली आहे। यामुळं हा सर्व डाटा येत्या 8 दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाकडे जाईल। अर्थात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक कशी बाजू लावून धरतात कर्जमाफीची आणि कोणत्या मुद्द्यावर ही कर्जमाफी कशा पद्धतीनं तरतूद केली जाईल याकडे सुद्धा सर्वांच्या नजर आहेत। मात्र वेळोवेळी पीक कर्जाबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देत राहू। मात्र सध्याची अपडेट अशी आहे की सर्व ज्या बँका आहेत या बँकांच्या कडून सर्व माहिती ही मागवलेली आहे। अर्थात यामध्ये कोणत्या बाबी आहेत मी तुम्हाला सांगतो, समितीकडून कोणत्या अहवाल दिला गेलेला आहे आणि कोणत्या बाबी बँकाकडून मागवल्यात बघा। शेतकऱ्यांना 5-7 वर्षानंतर कर्जमाफी का करावी लागते याची माहिती द्यावी। दरवर्षी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी थकबाकीत जातात याची पीक पद्धती, तेथील जमीन व पाण्याची सोय, हवामान या बाबींचा अभ्यास कृषी विभागाकडून सध्या सुरू आहे। राज्य सरकारने कर्जमाफीच्या अभ्यासासाठी माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेसी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नेमणूक केलेली आहे। या समितीचा अहवाल पुढील 1.5 महिन्यात शासनाला सादर करावाचा आहे। त्यानंतर दीर्घकालीन उपाययोजना आणि कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे। कर्जमाफीसाठी साधारणतः 40,000 कोटी इतका रुपयाची तरतूद ही राज्य शासनाला महाराष्ट्रामध्ये करावी लागणार आहे। अर्थात यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आगामी काळामध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफीची घोषणा होणार आहे म्हणून बँकांना अडचणीत आणू नये असे सुद्धा शासनानं विनंती केलेली आहे। तुर्तास एवढंच की कर्जमाफीची वेगळ्या ज्या काही माहिती
सातारा जिल्ह्याच्या अनुषंगाने येतील त्या आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत देत राहू एवढं मात्र नाही नक्की.